हे दुःख भंजन दोघं हा हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला हरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हो पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टसिद्धि नवनिधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के हाथ संवारे करब दुख से पार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत विनती बारंबार बिनती बारंबार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. तुम्हाला काही टाळ्या वाजवायला पैसे द्यावे लागतात? तुम्हाला हात आहेत ना? जोरात टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महावीर भक्तीचे कळस असणारे सदेह वैकुंठाला घेऊन जाणारे कनकाई बोलोबा पुत्र पंचवेद निर्माते देहूचे महाप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा जीवाला या माया जाळापासून जाग करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. मृत्यू लोकामध्ये जन्माला आलाय. इथे आल्यानंतर जे कोणते तुमचे नातेवाईक आहे सोयरीक आहे जे कोण मायबाप आहे मुलं पोर आहेत यापैकी कोणाही आपल्याला अंतकाळी सोडवणार नाही. तुकोबराय म्हणतात हे तुमच्या कामाला येणार नाही. यांच्या तुम्ही नादीच लागू नका. तुम्ही काय करा मायाजाळातून थोडं बाजूला व्हा आणि आमची सुटका कोण करेल हे जरा समजून घ्या. मग कोण करणार आहे आमची सुटका? तुकोबराय सांगतात एका चक्रपाणी वाचोनिया इथं दुसरं आम्हाला कोणी सोडणार नाही. विठ्ठल विठ्ठल वैदिक सनातन हिंदू धर्म नियमारू आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानं काही वेळेनं काही काळानं काही विधी केल्या जातात. बरोबर काही तासानंतर एक विधी केला जातो. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? बरोबर जीव गेला एकदा का जीवानं देहाचा त्याग केला की क्रमशः काही वेळेनंतर काही काळानंतर काही तासांनंतर एक विधी केला जातो. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? अंतविधी. बरोबर. आणि बरोबर 1 दिवसानं केला जातो त्याला काय म्हणतात? राक्षावर्ण अर्थात रक्षाविधी असं म्हणतात. बरं आता बरोबर 10 दिवसानं केला जातो त्याला काय म्हणतात? दशक्रिया इहलोक मुक्ती दिवस. आणि बरोबर दर महिन्याला केला जातो त्याला मासिक श्राद्ध. आणि 1 वर्षानं केला जातो त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण. आणि बरोबर 2 वर्षानं केला जातो त्याला म्हणतात पुराण श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल आता लक्ष देऊ नाही का मायबाप? श्राद्धाचे काही प्रकार पडतात. सगळ्यात पहिल्यांदा शास्त्र असं सांगतं श्राद्धाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार नवश्राद्ध, दुसरा प्रकार
नवमिश्र श्राद्ध आणि तिसरा प्रकार आहे पुराण श्राद्ध. आता जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे नवश्राद्ध. हे नवश्राद्ध कधी केलं जातं? शास्त्र असं सांगतं, गरुड पुराण असं सांगतं, हे जे नवश्राद्ध आहे ना, हे नवश्राद्ध जीव गेल्यापासून तर 10 दिवसापर्यंत 13व्या दिवसापर्यंत जो विधी केला जातो त्याला नवश्राद्ध म्हणतात. आणि बरोबर 1 महिन्याला असे 12 महिने आपण जो विधी करतो त्याला मात्र नवमिश्र श्राद्ध म्हणतात. आणि बरोबर दर वर्षाला एकदा येतं. प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, तृतीय पुण्यस्मरण, हे जे आहेत याला पुराण श्राद्ध म्हणतात. आज आपल्या या धनवटे काकांचं जे साजरं केलं जातंय, जो कार्यक्रम आपण आयोजित केलाय तो आहे पुराण श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालो. निमित्त सर्वांना ठाऊक आहे, सांगणं माझं आद्य कर्तव्य. बघा, या काकांच्या पुराण श्राद्धानिमित्त त्यांच्या पुत्रानं, आमच्या राजदादानं सुंदर असं आयोजन केलं आणि सुंदर असं हरी कीर्तन इथे त्यांनी आयोजित केलं. निमित्त काय आहे? पुराण श्राद्ध आहे, अर्थात त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणानिमित्त जे चिंतन, जे भगवत चिंतन, हरी कीर्तन, नामस्मरण आपण करत असतो, ते नामस्मरण, ते हरी कीर्तन, ते पूजन, अर्थात ते नामचिंतन, त्या जीवाच्या नावानं जे काही अंतकाळी त्याच्याकडनं चुका झाल्या असतील, अंतकाळी त्याच्याकडून जे काही स्मरण केलं असेल ते स्मरण पुसवण्याकरिता हे नामचिंतन त्या जीवाला काम येणार असतं. विठ्ठल विठ्ठल. आता बघा, जगद्गुरु तुकोबरायांचं प्रारब्धच असं होतं महाराज का तुकोबरायांच्या वाट्याला ना जाग करण्याचं काम आलं. तुकोबरायांनी सगळ्यांना जाग करावं. तुकोबराय नेहमी याला त्याला जाग करायचे, म्हणून तुकोबरायांनी तिघांना जाग केलं. कोण कोण? तुकोबराय सर्वात प्रथम जनाला जाग करतात. जनाला उपदेश करत असताना तुकोबराय सांगतात, जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. तुकोबराय अजून पुढे जाऊन सांगतात, तुकोबराय म्हणतात, तुम्ही जाग व्हा, अवघे जागवी तो जन. या जनाला तुकोबरायांनी जाग केलं. बरं, याही नंतर तुकोबराय देवाला जाग करतात. तुकोबराय सांगतात, देवाला सुद्धा तुकोबराय जाग व्हायला लावतायत. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. हे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या हे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. हे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. हे झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. हे झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. तुकोबराय देवाला जाग करतात. हे पांडुरंगा उठ आता. तुकोबरायांनी जनाला जाग केलं, देवाला जाग केलं आणि मग तुकोबराय मनाला जाग करतात. तुकोबराय मनाला जाग करत असताना सांगतात, हे मना जाग हो रे, तुला जाग होणं गरजेचं आहे. मग का हो? प्रश्न असा उत्पन्न होतो, तुकोबराय जर मनाला जाग करताय, मग मनाला जाग करणं म्हणजे माणसाला जाग करणं. मग जर माणूस झोपला तर मन त्याला कसं काय जाग करणार? मन झोपला म्हणजे माणूस झोपला. मग माणूस झोपला या अर्थी तुकोबराय त्या मनाला कसं काय जाग करता हो? मनाला जाग करण्याचं कारण काय? मग तुकोबराय म्हणतात, मना जाग हो, मना जाग हो. मग का हो? तुकोबराय हे मनाला
या मनाला? तुकोबरायांना सांगायचंय ते काय? तुकोबराय या मनाला जागा करत असताना सांगतात, तू सावध हो. कशापासून? काळापासून सावध हो. बर, काळ जवळ आलाय, तो तुझ्या उशाला येऊन बसलाय. ज्या क्षणी काळ येईल ना, त्या क्षणी 5 मिनिटं थांबन, 10 मिनिटं थांबा, बायकोला भेटतो आणि तिला टाटा बाय बाय करतो. जमन? नसतंय जमत महाराज. म्हणून इथून आपल्याला जायचंय. मग काय व्हायचंय? सावध व्हायचंय. मग तुकोबराय या मनाला जाग करताय. मग तुकोबराय म्हणतात हे मन जाग होणं फार गरजेचं आहे. मग का हो महाराज, मनालाच का जाग करता? कारण हे मन अतिशय महत्वाचं आहे. बरं, फार महत्वाचा घटक आहे हे मन. मन जाग झालं नाही तर सगळं व्यर्थ आहे. तुकोबराय म्हणतात हे मन किती महत्वाचं आहे माहितीये? तुकोबरायांनी एक ठिकाणी या मनाला राजा म्हटलं. राजा. तुकोबराय सांगतात मनोराजा एक देह, मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देह पुरी. हे असे नांद तू त्यास दोघे नारी, पाकुनी नारी. अरे तेने कृपा केली आम्हावरी गा. मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देह पुरी. मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी. पुत्र पौत्र संपन्न वारी, तेने कृपा केली आम्हावरी. तुकोबराय मनाला राजा म्हणतात. राजा. इकडे लक्ष द्या. तुकोबरायांनी कशाला राजा म्हटलंय? मनाला राजा म्हटलंय. मग का हो? तुकोबराय मनाला राजा म्हणतात, आत्म्याला राजा म्हटले नाही, बुद्धीला राजा म्हटले नाही. तुकोबराय मनाला राजा म्हटले. मग तसं पाहिलं तर मन महत्वाचं आहे की आत्मा? आत्मा महत्वाचा आहे. आत्मा म्हणजे परमात्मा आहे. आत्मा म्हणजे जगाचा अधिष्ठान आहे. आत्मा भगवंताचं स्वरूप आहे. मग तरी सुद्धा तुकोबराय आत्म्याला राजा न म्हणता मनाला राजा म्हणतात. मन हे इंद्रियांचा राजा आहे. मनाला तुकोबराय राजा म्हटले. बरं, पण का हो तुकोबराय मनालाच का राजा म्हटले? तुकोबराय म्हणतात हे मन अतिशय महत्वाचा घटक आहे. का? कारण हे मन ताब्यात नसेल तर सगळं व्यर्थ आहे. कितीही ऐश्वर्य संपन्न जीव असू द्या, मन ताब्यात नाही, सगळं व्यर्थ आहे. कितीही बुद्धिवान जीव असू द्या, मन ताब्यात नाही, सगळं व्यर्थ आहे. महाराज, रावणाचं उदाहरण सगळ्यांना ठाऊक आहे. किती ऐश्वर्य होतं? थोडं थिडकं होतं का? एक बंगला होता का? 2 बंगले होते का? 2 गाड्या होत्या का? नाही ना महाराज. सगळी लंका सोन्याची होती. पण कोटी घराचे ते काशाने तांब्याची, कोटी घराचे ते काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोट शुद्ध कांचनाची सप्तकोट. अरे जेते कांचनी ताब्याची, शुद्ध कांचनाची, सते कोणी शुद्ध कांचनाची, सते एवढं ऐश्वर्य, परंतु महाराज मन ताब्यात नव्हतं. त्या मनानं घाण केली आणि झालं काय? शेवट महाराज त्याला जळावं लागलं. आजपर्यंत जळतोय हो, आजपर्यंत जळतोय. कारण काय? केवळ मन ताब्यात नव्हतं. किती बुद्धी आहे, फरक पडत नाही मन ताब्यात नसेल तर. किती ऐश्वर्य आहे? राजा भरत किती ऐश्वर्य होतं? थोडं थिडकं होतं का? मदाला असं वर्णन करते, 18 भार वनस्पती, फळे फुळे ओळगती, एवढं ऐश्वर्य. पण महाराज झालं काय हो? 700 राण्या आणि प्रत्येक राणीच्या दरबारासमोरून त्यानं नदी निघली. फार ऐश्वर्य. आपल्याला 2 शेंबडे पोरं, एक काळी निळी बायको आणि 2 भिंती सोडवत नाही. राजा भरतानं काय करावं? सगळ्या ऐश्वर्याचा त्याग केला,
700 राण्यांचा त्याग केला आणि वनामध्ये गेला. कशाला? तिथं महाल बांधायला. तुम्हाला कळतंय का मी काय बोलते? महिला मंडळ, कळतंय का मी काय बोलते? माझी भाषा कळते ना? कळायलाच पाहिजे. मी काही इंग्लिश मध्ये बोलत नाही, मराठीतच बोलते. बोलत चला. तुम्ही बोलले की बरं वाटतं. नाही तुम्ही नाही बोलले का असं वाटतं गेले का काय? म्हणजे झोपात बरं, दुसरा काही अर्थ घेऊ नका. मला सांगा, राजा भरतानं सगळ्या राण्यांचा, सगळ्या ऐश्वर्याचा त्याग केला आणि कुठे गेलाय? वनामध्ये. कशा करिता हो? भगवंत प्राप्ती करिता, देव मिळावा याच्या करिता वनात गेला. आणि वनात गेल्यानंतर केवळ मन ताब्यात नव्हतं महाराज, केवळ मन. या मनानं तिथे जाऊनही उद्योग केले. तिथं गेला, एका हरणीच्या पिलाच्या मोहात पडला आणि मोह जडल्यामुळे अंतकाळी ती हरणीचं पिलू आठवलं, हरणीच्या गर्भाला जन्माला झाला. भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. काय झालं? केवळ मन ताब्यात नव्हतं. या मनानं त्याला पुन्हा एकदा गर्भवासनाच्या यातना भोगायला लावल्या. कारण महाराज, हे मन अतिशय चंचल आहे, अतिशय बिकट आहे, अतिशय चंचल आहे. किती चंचल आहे? चंचल चपळ, फार चंचल आहे. म्हणून महाराज, भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं भगवंताला प्रश्न केला, हे कृष्णा, चंचलम मनाहि कृष्णा प्रमाथी बलवत्तम दृढम तस्यहम निग्रहम मने वायुर्यु सुदुष्करम. हे अर्जुना, हे कृष्णा, अरे हे मन एवढा चंचल आहे, एवढा चंचल आहे ना, एक वेळेस वायूचा निग्रह करणं सोपं आहे. वायूला अडवता येईल, त्याला बांधून ठेवता येईल, त्याला बंद करता येईल, पण महाराज या मनाला मात्र बंदी करता येत नाही. फार चंचल आहे, एवढा चंचल आहे, एवढा चंचल आहे. त्याने आम्हाला घरून उचलून आणलं. घरून उचलून आणल्यानंतर सांगितलं, इथं बस, मी आलोच फेरफटका मार. एवढं चंचल आहे महाराज. आता सगळे इथं बसले, पण त्यांचं मन बाहेर गेलंय. आमची चप्पल तर आहे ना, घराला कुलूप तर लावलं ना. आमचं मन एवढा चंचल आहे, एवढा चंचल आहे महाराज. आता मात्र आमच्या ओंकार दादांचं लक्ष इकडे आहे, पण त्यांचं लक्ष याच्यावर आहे. आता ही पहिलं चरण तर सोडवत नाही ना. फार चंचल आहे महाराज हे मन. मग ह्या चंचल मनाला तुकोबरायांनी वेळीच सावध केलं. तुकोबराय त्या मनाला मित्र बनवून एक उपदेश करतात, मित्र बनवून त्याला वेळीच सावध करतात. अभंगाचं पहिलं चरण. नको नको मना गुंतू माया झाले, नको नको मना गुंतू माया झाले, नको नको मना गुंतू माया झाले, नको नको मना गुंतू माया झाले. नको नको मना गुंतू माया झाली, नको नको
हरी भक्ती परलोकी येईल कामा कर हरी भक्ती परलोकी येईल कामा कर हरी भक्ती कर हरी भक्ती परलोकी येईल कामा कर हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यम पासोनिया सोडविल यम पासोनिया सोडविल यम पासोनिया कर हरी भक्ती परलोकी येईल कामा कर हरी भक्ती परलोकी येईल कामा कर हरी भक्ती कर हरी भक्ती परलोकी येईल कामा कर हरी भक्ती कर रे हरी भक्ती परलोकी येईल कामा हरी भक्ती परलोका येईल कामा. काय कामाला येणार आहे? केवळ हरिहरांची भक्ती कामाला येणार आहे. मग माझे पोरण माझे नातू पंतून माय सुना माय मुलं अन्न हो हे काहीच कामाला येणार नाही. हे सगळं इथंच राहील. महाराज यापैकी कोणी आमच्या अंतकाळी आम्हाला सोडवायला येणार नाही. यापैकी कोणी सोडवणार नाही. मग सोडवणार काय? हरिहरांची भक्ती आम्हाला सोडवणार आहे. म्हणून आम्ही माझं मायबाप माझं पोरं सोरं माय नातू पंतू याच्यापासून थोडंसं बाजूला येऊन आम्ही हरिहरांचं चिंतन केलं पाहिजे. कारण काळ एकदा का त्यानं आमच्यावर झडप घातली की तो आम्हाला क्षणाचा सुद्धा विलंब करून देणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची भुरी पडेल देव काळाची भुरी पडेल माझे हे काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची भुरी पडेल बाजेवा काळाची भुरी पडेल बा हे सोडवीन देवा माय बाबा हे सोडवीन देवा माय बाबा हे काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची भुरी पडेल काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. इथून आमची मायबाप सुद्धा सुटका करू शकत नाही. आईबाप सुद्धा आम्हाला इथून वाचवणार नाही. कारण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या कोणत्याही जीवाचं कोणी काहीच करू शकत नाही. माझा परमात्मा सोडला तर. त्या परमात्म्यानं ठरवलं तर तो त्याला तारूनही नेईल आणि त्यानं ठरवलं तर तो त्याला आज इथून उचलून घेऊन जाईल. बोलता बोलता काही भरोसा आहे का? नाही ना महाराज. मग आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. त्याचप्रमाणे आम्हाला इथून त्या काळाच्या उडीमधून काळाच्या झेपेमधून काळाच्या बंधनामधून आम्हाला कोणी सोडवू शकणार नाही. केवळ परमात्मा सोडला तर. म्हणून काय करायचंय? आम्हाला केवळ त्या भगवंताचं चिंतन करायचंय आणि आम्हाला आमची इथून सुटका करून घ्यायची. ध्यानी रहा श्री हरीच्या ध्यानी रहा
विचार करायचे एवढे झालो का? बिन विचार करायचे आमचे काळ्याचे डवळे झाले का? नाही ना महाराज. आपण विचार करतोय पण तो विचार बिन कामाचा आहे, काही एक उपयोगाचा नाहीये. आम्ही जो विचार करतोय त्यातून समोरच्यालाही फायदा होत नाही आणि आम्हालाही फायदा होत नाही. विचाराचे प्रकार शास्त्रानं सांगितले बघा. शास्त्रकार म्हणतात विचाराचे 2 प्रकार पडतात बरं का. ऐका, तसे पाहिले तर मूळ 5 प्रकार आहे पण त्यातले महत्त्वाचे 2 सांगते. शास्त्रकार म्हणतात पहिला प्रकार आहे निर्विचार आणि दुसरा प्रकार आहे हा सद्विचार. आता तुम्ही आम्ही जो करतो तो आहे निर्विचार. त्यातून तुम्हालाही फायदा नाही आम्हालाही फायदा नाही, कोणालाच फायदा नाही, तो झाला निर्विचार. कसा? ऐका, शास्त्रकार एक गोड उदाहरण देतात. शास्त्रकार म्हणतात महिषायाः शृंगयोः मध्ये मम शिरः प्रवेशति नवा. शास्त्रकार उदाहरण देतात. झालं असं, एकदा एका मनुष्याचं घर गवळ्याच्या वाड्या शेजारी होते आणि शेजारीच असल्यामुळे असं रस्त्यालाच त्याचं घर, रस्त्याच्या कडेला असं सुंदर असं मोठं दाट सावली देणारे एक झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली हा मनुष्य रोज उठायचा, चहा पाणी घेतला का तिथं जाऊन बसायचा. रोज सकाळी उठावं, चहा पाणी घ्यावा आणि त्या रस्त्याच्या झाडाच्या कडेला यानं जाऊन बसावं. सकाळी उठला का तिथं जाऊन बसायचा. आता असे भरपूर लोक आपल्याला पाहायला मिळतील नाही का महाराज? ते काय करतात, घरचं खातात आणि लोकांचं धुवायला रस्त्यावर जाऊन बसतात. भरपूर हो. हे तर वेगळंच. आमच्याकडे अशी लोक आहे जी चहा घ्यायलाच टपरीवर जातात, घरचं मिळतच नाही ना त्यांना, नाही का? तुमच्याकडचं नाही सांगत हो, आमच्या इकडचं सांगते. कुणी बी मनाला लावून घेऊ नये. विठ्ठल विठ्ठल या मनुष्य त्यांच्यातलाच. यानं सकाळी उठावं, चहा पाणी घ्यावं आणि रस्त्याच्या कडेला जाऊन बसावं. आता बसला का तो गवळी मात्र सकाळी उठायचा, आपल्या सगळ्या गाय म्हशी सोडून द्यायचा. गाय म्हशी निघाल्या का हा माणूस त्या सगळ्या गाय म्हशींचं निरीक्षण करायचं. त्या मशीनमध्ये एका म्हशीचं शिंग वाकडे होते, तिरके होते आणि मग मात्र हा रोज विचार करायचा, या म्हशीच्या शिंगांमध्ये माझं मुंडखं अडकल का नाही अडकल. विचार चाललाय बरं. ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. यानं विचार करावा, ह्या म्हशीच्या शिंगांमध्ये माझं मुंडखं अडकल का नाही अडकल. आता विचार करता करता 4 महिने उलटून गेले आणि मग मात्र त्याचा मेवणा त्याला भेटायला आला. मेवणा आला. मेवण्याने पाहिलं दाजी रोज उठतात, रस्त्यावर जाऊन बसतात, यांचं चाललंय तरी काय. जवळ गेला म्हणे, का हो दाजी, काही अडचण, तुम्हाला काही मदत पाहिजे, झालंय काय म्हणे, काही टेन्शन आहे का? तो म्हणे नाही रे. मग विचार कशाचा करताय? बघ म्हणे, बा आता ह्या म्हशी जातील ना, या मशीन मध्ये एका म्हशीचं शिंग ना वाकडं आहे, वाकडं, त्याच्यामध्ये तिरके शिंग असल्यामुळे मी विचार करतोय ह्या म्हशीच्या शिंगांमध्ये माझं मुंडखं अडकल का नाही अडकल. विचार चाललाय. आता मात्र मेवण्याने याला सल्ला द्यावा. आम्हाला सल्ले देणारे भारी भेटतात, ते स्वतःच्या आयुष्यातून हुकेल राहतात, ते आम्हाला येऊन सल्ले देतात. यानं मात्र मेवण्याने याला सल्ला द्यावा. म्हणे दाजी, मी एक सुचवू का? काय रे, तुम्ही जो विचार करताय तो तुमच्या काही उपयोगात आला का? नाही ना बाबा. मग एक काम करा. बघा, आपण जो विचार करतो तो विचार प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय, त्याचा प्रयोग केल्याशिवाय तो काही एक कामामध्ये येत नाही. मग काय करायचंय? तुम्हाला मात्र तो प्रयोग करायचाय. बरं, मेवण्यानं सल्ला दिला. हा सकाळी उठला, रस्त्यावर जाऊन बसला, गाई म्हशी त्या गवळ्यानं सोडल्या आणि ती तिरक्या शिंगांची म्हैस समोर आली. हा तिच्या पाठीवर जाऊन बसला. आता त्या शिंगांमध्ये, वाकड्या शिंगांमध्ये याचं मुंडखं मध्ये तर घुसलं पण ते बाहेर काही येईना. म्हैस वैतागली, आख्या गावाला वळका घालून आणला. वैतागून तिने त्याला एका उखुरड्यावर फेकून दिलं. खाली पडला, जोर जोरात ओरडू लागला, हाडकं काडकं तुटले आणि मग मात्र गाव गोळा झालं. शेजारी पाजारी गोळा झाले. त्याचे 4 मित्र जवळ आले, उचललं आणि त्याला मग हॉस्पिटलला नेलं. थोड्या वेळाने त्याला शुद्ध आली आणि त्याच्या 4 मित्रांनी त्याला विचारलं, म्हणे का रे बाबा, हे असं चुकीचं कृत्य करण्याच्या आधी थोडा विचार तर करायचा. त्याने सांगितलं 4 महिने झाले हाच विचार करतोय. मला सांगा, यानं केलेला विचार काही कामाचा आहे? बरं, त्याच्या कामाचा आहे का म्हशीच्या कामाचा आहे? म्हशीच्याही कामाचा नाही आणि त्याच्याही कामाचा नाही. हा झाला निर्विचार. विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु तुकोबराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मृत्यूलोक तरुण जायचं असेल तर तुम्हाला क्षणाक्षणाला विचार करावा लागेल. बरं, मग क्षणाक्षणाला कशाचा विचार करायचा आहे? तरावया पार भवसिंधू, मृत्यूलोक तरुण जाण्याचा विचार आम्हाला करायचा आहे. आता विचारातही प्रकार पडतात. विचारही काही जण करतात आणि काही जण करत नाही. मग कोण विचार करतो आणि कोण करत नाही? बघा, शास्त्रकार म्हणतात मादी कधीच विचार करत नाही. नर मादी नाही हो, तुम्ही काही अर्थ घेऊ नका. थोडं सांकेतिक सांगते. ज्याच्या आधी म येतो ती मादी कधीही विचार करत नाही. कोण येतं यात? यात तिघ जण येतात. पहिली माशी, कधीच विचार करत नाही. दुसरी म्हणजे मासा, कधीच विचार करत नाही. आणि तिसरा प्रकार आहे मनुष्य, कधीच विचार करत नाही. आता बघा, ही माशी आहे, हिने विचार करावा का नाही? हे मेलंय का जिते? हे मेल्यावर बसावा का जिते याच्यावर बसावा? हिने विचार करावा ना, पण ती विचार करत नाही महाराज. ती अपवित्र याच्यावरही बसते आणि पवित्र याच्यावरही बसते. दुसरा प्रकार मासा, कधीच विचार करत नाही. त्या माशाने विचार करावा ना. हा जो गळ आहे, तो जो मासा धरणारा असतो तो काय करतो? दोरीला गळ बांधतो. गळच म्हणतात ना तुमच्याकडे. दोरीला गळ बांधतो आणि पाण्यात सोडतो. पाण्यात सोडल्याबरोबर त्या माशाने विचार करावा, याच्यामुळेच माझे आजे पंजे माझा बाप यानच गेला. हे मी तोंडात घेणं चुकीचं आहे की नाही? मी हे खाल्लं नाही पाहिजे, पण तरी सुद्धा तो मासा काय करतो? तो गळ तोंडामध्ये घेतो आणि त्या गळामुळे त्याचा घसा कापला जातो आणि त्याला तिथेच मरण येतं. म्हणजे तो विचार करतोय का? नाही ना महाराज. मासा कधीच विचार करत नाही. आणि पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मनुष्य. मनुष्य तर या दोघांपेक्षाही भारी आहे. तो लय बेकार, लय भामटा, सगळीकडे विचार करतो पण इथं विचार करत नाही. शास्त्रकार म्हणतात 3 प्रकारात मनुष्य कधीच विचार करत नाही. मग हे 3 प्रकार कोणते? तो बोलताना कधीच विचार करत नाही, मी काय बोलतोय. मी बोलत असताना समोरच्याला वाईट वाटल, ते चांगलं आहे चुकीचं आहे, याचा विचार मनुष्य कधीच करत नाही. दुसरं म्हणजे मनुष्य गुरु करताना कधीही विचार करत नाही. आणि तिसरं, बायको करताना मनुष्य विचार करत नाही. आता हे थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, पण हे माझं म्हणणं नाही. शास्त्रकार सांगतात बायको करताना मनुष्यानं विचार केला पाहिजे, गुरु करताना मनुष्यानं विचार केला पाहिजे आणि बोलताना मनुष्यानं विचार केला पाहिजे. या 3ही प्रकारात मनुष्य विचार करत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही विचार करा. कोणता? तरावया पार भवसिंधू, मृत्यूलोक तरुण जाण्याचा विचार तुम्ही करा. मग आता हा विचार कशाने आम्हाला सिद्ध होईल, कशाने आमचा लाभदायक ठरेल? बघा, शास्त्रकार म्हणतात आपदर्थम धनद्रक्षे दारारक्षे धनैरपी आत्मानं सततम रक्षे. दारायरपी आणि धनैरपी आम्हाला विचार करायचा. कसला? आत्मानं सततम रक्षे. माझा मृत्यूलोकातून उद्धार कशाने होईल? मी या मृत्यूलोकातून तरुण कशाने जाईल? माझा इथून उद्धार कशाने होईल आणि मला भगवंत कशाने प्राप्त होईल? हा विचार जीवाने केला पाहिजे. पण जीव विचारच करत नाही. ते फार येडपट झालंय. ते फक्त काय करतंय? सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत बैलासारखं काम करतो आणि संध्याकाळी मात्र पुन्हा एकदा या मृत्यूलोकामध्ये येऊनही तो का आला, कशाकरिता आला याचा विचार करत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संसारामध्ये गुंततो, पुन्हा दुसरा दिवस उगवला का तेच सुरू. मग महाराज करायचं काय? शास्त्रकार म्हणतात आपदर्थम धनद्रक्ष. ऐका बर का, जरा लक्ष देऊन ऐका, तुमच्या कामाचं आहे. शास्त्रकार म्हणतात पैशाचं रक्षण करावं. बरं, पैशाचं रक्षण करावं कशाकरिता? संकटात कामाला येईल म्हणून. आपद, संकट येणारे म्हणून धनाचं रक्षण करावं, ठीक आहे. पण याही पुढचा श्लोक ऐकून ठेवा. महिला मंडळ तुमच्या कामाचं आहे. शास्त्रकार म्हणतात एक वेळेस पैसा गेला तरी चालेल, पण पप्याच्या आईचं रक्षण करावं. पटतंय ना तुम्हाला? नाही पटलं तरी पटवून घ्यावं लागेल. हा, शास्त्रकार सांगतात काय करायचंय? पैसा गेला तरी चालेल, पण आधी पप्याच्या आईचं रक्षण करावं, बायकोचं रक्षण करावं. कशाकरिता? पैसा गेला तर तो उद्या मिळवता येईल, पण बायको जर निघून गेली तर भाकरी थापायला बाई राहणार नाही.
बायकोचं रक्षण करायचं. विठ्ठल विठ्ठल. याही पुढे ऐका महिला मंडळ, जरा नीट लक्ष देऊन ऐका. शास्त्रकार म्हणतात पैसा गेला तरी चालेल पण बायकोचं रक्षण आधी करावं. पण याही पुढे शास्त्रकार सांगतात आपदर्थम धनद्रक्षे, दारायरपी अन धनैरपी. बायको गेली तरी चालेल, पैसा गेला तरी चालेल, पण आधी काय करावं? आत्मानं सततम रक्षे, आत्मसंरक्षण आधी केलं पाहिजे. कारण पैसा गेला तर उद्या मिळेल, बायको गेली तर पुढच्या जन्मी भेटल. हा, पण स्वतःचं संरक्षण झालं नाही, आत्मसंरक्षण झालं नाही तर मात्र 84 लक्ष जीवजंतूच्या फेऱ्यामध्ये कोटी कोटी वेळा फिरत राहावं लागेल. तो फेरा चुकवता येणार नाही. म्हणून आत्मसंरक्षण करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका, कारण या मृत्यूलोकामध्ये सगळे काही व्यर्थ आहे. जे काही आपल्याला भेटतात, जे नातेवाईक आहे, जे सोयरे धायरे आहे, सगळ्यांचं प्रेम खोट आहे. सगळ्यांचं प्रेम नाशिवंत आहे. सगळ्यांचं प्रेम फक्त लोभा करीत आहे. हे माझं म्हणणं नाही, तुकोबरायांचं म्हणणं आहे. तुकोबराय म्हणतात आई बाप सुद्धा आपल्यावर लोभा करिता प्रेम करतात. तुकोबराय वर्णन करतात माया बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. आई बाप सुद्धा लोभा करता पाळतात. मग एखादा म्हणशील बाई आम्ही पहिल्या रामकृष्ण हरीपासून तर शेवटच्या जय विठ्ठल पर्यंत मायबाप ऐकले, मग तू कस काय म्हणते मायबापाचं प्रेम खोट आहे? कस काय? हे माझं म्हणणं नाही. कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोप, मृग जलबत जाईल रे, मृग जलबत. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जलबत जाईल रे या. मृग जलबत. इथं कोणीच कोणाचं नाही. मायबापाचं प्रेम खरं नाही, ते सुद्धा लोभा करीत आहे. हो महाराज, पटवून देईल. सगळ्यांचं प्रेम खोट आहे. सगळ्यांचं प्रेम नाशिवंत आहे. नाशिवंत. महाराज मग झालं असं, मी असं म्हटल्यानंतर आमच्याच एका महाराजाने माझ्याकडे तक्रार केली. म्हणे ताई तुम्ही जे म्हणतात ते खोट आहे. म्हटलं कस काय? म्हणे नाही म्हणे कोणाचंच कोणावर प्रेम नाही, खोट आहे. म्हटलं कस काय? म्हणे माझ्या मंडळाचं माझ्यावर फार प्रेम आहे. आमची मंडळी ना आमच्यावर लई प्रेम करते. बरं बरं बरं, कस काय हो? घरी गेलो मग मात्र साय टाकून दूध देते, वरतून वेलची टाकते. आमच्या मंडळीचं आमच्यावर फार प्रेम आहे. म्हटलं हो, मीच विचारते ना मग. म्हटलं का हो बाई, खरंच तुम्ही तुमच्या नवऱ्याला साय टाकून देता? आता असं पाहिलं तर महिला मंडळीचं सायवर लई प्रेम. ते सहसा साय कुणाला वाढणार नाही, पण याचं म्हणणं आहे की माझी बायको मला साय टाकून दूध देते. म्हटलं का हो ताई, खरंच तुम्ही तुमच्या नवऱ्याला साय टाकून दूध देता? तिनं सांगितलं म्हणे ताई पोलिसाला हप्ता आणि बुवा लोकाला सप्ता. हे कवा येतील काही भरोसा नाही. हे कधी येत आहे? रातच्याला 3ला येत आहे, 2ला येत आहे. मग एवढ्या रातचं दूध नासलेलं असतंय, कधी कधी त्याच्यात माशाही पडलेल्या असतात. मग वरतून साय टाकली का तर आपोआप खाली डुबा. त्या विठ्ठल विठ्ठल. मृत्यूलोकामध्ये कोणाचंही प्रेम खरं नाही. बायको तर लांब राहिली, मायबापाचं सुद्धा प्रेम खरं नाहीये महाराज. सगळ्यांचं प्रेम नाशिवंत आहे. मग महाराज तुम्ही म्हणता सगळ्यांचं प्रेम खोट आहे, सगळ्यांचं प्रेम खोट आहे. मग काय केलं पाहिजे? आत्मानं सततम रक्षे, आत्मसंरक्षण आपण केलं पाहिजे. एकदा झालं असं ओंकार दादा, एका गावामध्ये एक साधू महात्मे उतरले आणि उतरल्यानंतर ना त्या साधू महात्म्यांनी त्या गावामध्येच वास केला काही दिवस. सगळं गाव गोळा व्हायचं, साधू महात्म्यांच्या दर्शनाला जायचं, साधूचं दर्शन घ्यावं. आणि मग मात्र एक दिवस त्या गावाच्या घोळक्यामध्ये एक तरणाबांड पोरगा त्या साधूच्या दर्शनाला गेला. दर्शनाला गेल्यानंतर साधू महात्म्यांचं दर्शन घेतलं आणि तो घरी जायला परतला. आता घराकडे निघाल्यावर साधूने त्याला पाहिलं, त्याला आवाज दिला, जवळ बोलवलं. म्हणे ऐक पोरा, स्वतःचं आत्मसंरक्षण करून घे. आत्मसंरक्षण होणं गरजेचं आहे. स्वतःची सुटका करून घे, स्वतःचं कल्याण करून घे. पोरानं सांगितलं महाराज मला कल्याण करणे
करण्याची गरज नाही. या संसारातच माय कल्याण आहे. मला आत्मसंरक्षण करण्याची गरज नाही. कस काय? माझा आजी आजोबा, माझा आई बाप, मा नुकतंच लग्न झालंय, माझी बायको माव लई प्रेम करतात, मला लई जीव लावतात हो. त्यांच्या भाषेत माझं कल्याण आहे. मला मात्र दुसरं कल्याण करण्याची गरज नाही. साधू म्हणे बाबा ते सगळं खोटं आहे, नाशिवंत आहे, त्यांचं प्रेम खरं नाहीये. कस काय? पटवून देतो म्हणे. बर काय करावं लागेल? रोज 3 तास माझ्याकडे यायचं. ठरल्याप्रमाणे पोरग साधूकडे येऊ लागलं आणि आल्यानंतर साधू महात्मे योगी होते. त्यांनी त्याला योग साधना शिकवली. त्याला निर्विकल्प समाधी लागायला लागली. मुर्द्यासारखा बेशुद्ध पडल्यासारखा पडून राहायचा. समाधी लागायला लागली आणि मग साधूनं सांगितलं आता तुझी परीक्षा आहे. करायचं काय? मला सांग तू बायको कितीला उठते? हा तुम्हीच. पहाटे 8 वाजता, पहाटे 9 वाजता, पहाटे 10 वाजता. तुम्हाला बोलता येतं काय? मुक नाही एखादं? बोला हो बोला. तुम्ही बोलले का बरं वाटतं. मी एकटीनं उक्त घेतलंय का सगळं बोलायचं? विठ्ठल 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 मला सांगा माय बाप, तुमची बायको कितीला उठते हो? आता सहसा आपल्या भागामध्ये उठतील 5ला, पण शहराकडे गेलं, जसं जसं आमच्या भागाकडे गेलं का आम्ही पहाटे 10 वाजता उठतो. मी नाही हो. एखादा म्हणशील ही पण का? नाही नाही मी नाही. आमच्या भागाकडे जरा तिकडे गेलं का मग मात्र पहाटे 10 वाजता उठतात. साधूनं विचारलं म्हणे का रे तुझी बायको कितीला उठती? त्यानं सांगितलं महाराज 5 वाजता उठती. बरं तुला किती वाजता उठवती? मला 6 वाजता उठवती. ठीक आहे म्हणे. घरी जायचं. घरी गेला. घरी गेल्यानंतर बायको 5ला उठेल. ती 5ला उठली, ती तुला 6ला उठवायला येईल. तुने 5:45ला समाधी लावायची. साधून असं सांगितल्यावर ते पोरग म्हणे महाराज मी समाधी लावली, तिनं पाहिलं, मेला मेला म्हणून गागाट करून दे, सगळं गाव गोळा होईल, जाळून टाकतील मला. असं काय होत नाही म्हणे. तुझ्या अंतकाळाला मी तुला सोडवायला येतो. असं काही होणार नाही. जा म्हणे. घरी गेला. बायको 5ला उठली आणि 5:45ला समाधी लावली. समाधी लावल्यानंतर बायको 6 वाजता उठवायला आली. पाहिलं, हलवलं, चालवलं, बोलली, बोलना चालना उठना, मेलेलाच दिसलं. मेला मेला म्हणून गागाट करून दिला. आई बाप गोळा केले, सासू सासरे गोळा केले, सगळं गाव गोळा झालं. त्याला बाहेर काढलं, स्नान घातलं, महाराज तिरडीवर ठेवलं. 5:45 ते 5:7, 5:7 ते 8:15, 8:15 ते 9:15 याला उचलणार. साधू हजर झाले. साधू म्हणे थांबा, उचलू नका म्हणे त्याला. का बरं? हे पोरग जिवंत होऊ शकतो. साधूला पाहिला, जो लोकाला कळवायला आला महाराज, सगळी घरातली रडू लागली, जोर जोरात ओरडू लागली. आणि मग मात्र साधू तिथे जाऊन बसले. त्या पोराची आजी ती म्हातारी जवळ आली आणि तिने सांगितलं म्हणे महाराज, जवळ आल्यानंतर म्हणे ऐका महाराज, माझ्या नातवाचा मायावर फार जीव होता हो. आता माझे जायचे दिवस आले, हे माझ्या नातवाला घेऊन गेला हो. माझी चिठ्ठी त्याला कशी सापडली? माझ्या नातवाला घेऊन गेला. रडू लागली हो, जोर जोरात रडू लागली. आणि मग मात्र त्या पोराचा आजा त्याच्या जवळ आला. महाराज याचा बाप थोडा येडा आहे, मी त्याच्या नावी जमीन केली नाही, मी माझी जमीन माझ्या नातवाच्या नावी करणार होतो. पण नातूच गेला हो. रडू लागला, रडू जोर जोरात. पोराचा बाप जवळ आला. त्याने सांगितलं म्हणे महाराज घरात मला सगळेच येडे मानतात, याची आई तर मला किंमतच देत नाही. पण माझ्या लेकाचा माझ्यावर लई जीव होता. माझं लेकरू गेलो. जोर जोरात रडू लागला. पोराची आई जवळ आली. तिने सांगितलं महाराज आता काय मी वांझ होऊन राहू? माझं लेकरू गेलंय. घराचं घर पण गेलं हो. रडू लागली जोर जोरात. आणि मग त्याची राहिली उरली सुरली ती बायको, ती नवीन नवरी लग्न झालेली जवळ आली. महाराजांना सांगू लागली महाराज
माझं कपाळाचं कुंकू गेलं, आता काय मी पांढऱ्या कपाळाने राहू? जोर जोरात रडू लागली. आणि मग महाराज उठले, म्हणे शांत व्हा. अशीच शांतता होती तिथं. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी सांगितलं रडू नका म्हणे. का? हे पोरग जिवंत होऊ शकतं. कस काय? म्हणे मी महाराजच असाय. बरं करायचंय काय? घरात जा, एक दुधाचा ग्लास घेऊन या. ती पोरगी आत गेली, दुधाचा ग्लास घेऊन आली. चमचा बी आणा, चमच्याशिवाय काम होती नाही. चमचा सगळीकडे लागतो, चमचा घेऊन या म्हणे. मग मात्र चमचा आणायला ती पोरगी घरात गेली, चमचा घेऊन आली. महाराजांनी खिशामध्ये हात घातला, एक पुडी बाहेर काढली, त्याच्यात एक वल्ली होती. वल्ली सोडली, त्यात एक औषध होतं. औषध कसलं औषध? कसलं औषध आणि कसलं काय? ती होती पिठी साखर. मग महाराजांनी ते औषध त्या दुधाच्या ग्लासात टाकलं, दूध हलवलं आणि असा ग्लास वर केला. बोला पाहुणे मंडळी, कोण कोण घेताय? तुम्हीच. दुधाचा ग्लास कोण कोण घेताय? महाराज जिकडं पाहायचे तिकडून लोक उठू लागली. महाराज बाहेर कोण कोण आले पाहुणे, तो सगळी उठली, एक काय थांबलं नाही, सगळी उठून गेली. मग मात्र ह्या पोराची समाधी मोडली होती. महाराजांनी त्याला असा हात लावला, म्हणे पाहिलं कोणाचं प्रेम किती? पोरग म्हणे खरंय हो महाराज, हे सगळं नाशिवंत आहे, सगळं लोभा करीत आहे. सगळी उठून गेली. मग महाराजांनी त्या पोराच्या आजीला जवळ बोलवलं. तिला म्हणे ओ बाई, तुमचा नातू गेला ना, तुमची चिठ्ठी आम्हाला सापडली नाही. खरंय, तुम्ही दूध घ्या, मी आम्हाला तुमची चिठ्ठी सापडून देतो. ही म्हातारी खवळली. महाराज आहे जोगड्या, मी कडा कडा हरभरे खाते, तुम्हाला दूध घ्यायला लावतो. जोर जोरात त्या म्हाताऱ्यावर चिडली. म्हातारीनं दूध घ्यायला नकार दिला. मग महाराज त्याच्या आजाकडे गेले. म्हणे बाबा, तुम्हाला तुमची जमीन तुमच्या नातवाच्या नावी करायची नाही, दूध घ्या म्हणे, दूध घ्या. तुम्ही मराल, तुमचा नातू उठल. तुमची जमीन मी माझ्या हाताने तुमच्या नाताच्या नावी करू. त्यानं सांगितलं, महाराज तुम्हाला काही वेगळं सांगायचं, हे सगळे येडे, घरात एखादं शाणही असावं, म्हाताऱ्याशिवाय जमत नाही हो. म्हाताऱ्याने नकार दिला. आणि मग उरली त्याची आई. आई जवळ गेला, तिला सांगितलं, म्हणे बाई, आई तर आपल्या लेकरासाठी काही बी करू शकते, दूध घ्या म्हणे. तुम्ही दूध घ्याल, तुमचं लेकरू उठल. तिनं सांगितलं, महाराज घराचा सगळा कारभार माझ्या हातात आहे हो, हे घर मायावर चालतं, मला गृहमंत्री म्हणतात, मी दूध घेऊ शकत नाही. मग त्याच्या आईनेही नकार दिला. त्याच्या बापाकडे गेलं, त्याला सांगितलं, तुम्हाला असंही येडं म्हणते आणि तसंही येडं म्हणते, घ्या दूध, तुम्ही दूध घ्याल, तुम्ही मराल, हे पोरग उठल. ते म्हणे महाराज सगळे शाणे, एखादं येडे असावं नाही का. मग त्याच्या बापानेही नकार दिला. उरली सुरली त्याची बायको तिच्या जवळ गेला. तिला सांगितलं, बाई तुझं कपाळाचं कुंकू गेलंय, तुझा धनी गेलाय, तुझा मालक गेलाय, आणि मालकाशिवाय बाईचं जिणं काय कमाचं. दूध घे, तुझा मालक कुठे, तू मरशील. ती म्हणे मी दुसरा करीन. दूध घेणार नाही. सगळ्यांनी नकार दिला. मग महाराजांनी पोराला डोमसला. ऐकलं का? ऐकलं? कळतंय का? हा जरा शहाणे. मग सगळ्यांनी दूध घ्यायला नकार दिला. साधू म्हणे कोणीच दूध घेत नाही, कुणीच तयार होईना. साधूनं सांगितलं, मीच दूध घेतो. आता साधू दूध घेणार म्हटले, हे लोकांना आनंद झाला. महाराज सगळ्यांना आनंद, साधू दूध घेणार, साधू दूध घेणार, साधू दूध घेणार. सगळे आनंदाने नाचू लागले. साधूला भूक लागली होती, त्यात काय होतं आता, पिठी साखर. त्यानं दूध हलवलं, घटाघटा तोंडाला लावलं, पिऊन घेतलं. पोराचा बाप म्हणे, महाराज तुम्ही खरंच साधू आहे हो, असं कळसापर्यंत मंदिर बांधितो तुमचं. पोराचा आजा म्हणे, महाराज खरं तुम्ही खरंच साधू आहे, दरवर्षी अशी जंगी पुण्यतिथी साजरी करतो तुमची. तुम्ही दूध घेतलं, खरंच लय बरं झालं. आता लोकांचं लक्ष पोरग कधी उठत तिकडे नाही, साधू कधी मरतो इकडे होत, कधी टपकतोय हा बुवा, सगळ्यांचं लक्ष तिकडं. ही संसारातली माणसं लई बनेले महाराज, फार भामटी. ही कोणता स्वार्थ असल्याशिवाय काही करत नाही, सगळं स्वार्था करीत आहे. आता मला सांगा,
दादा मंदिराचा कळस गावोगावी ब्रह्मचार्याकडून बसवतात बरोबर बरोबर ना धीरज दादा हा काय कारण हो? काही कारण नाही वर चढून खाली पडला मागणं पुढं फुफटा उडं म्हणजे हे काय लय बनेरी माणसं ही संसारातली माणसं कुठला फायदा असल्याशिवाय काहीच करत नाही मग आता मात्र साधूनं दूध घेतलंय साधूही मरण आणि पोरगाही उठना मग साधूनं त्याच्या तोंडावरच असं उपरणं काढलं उठ बाळा बाळू तड दिशी उठून बसला तो उठल्यानंतर साधूनं सांगितलं बघ तुला सांगत होतो या संसारामध्ये कोणाचंही प्रेम खरं नाही कोणाचंही प्रेम शाश्वत नाही सगळ्यांचं प्रेम नाशिवंत आहे मिथ्या आहे खोटं आहे सगळ्यांचं प्रेम खोटं आहे साधूला ते पोरग सांगू लागलं म्हणे महाराज तुम्ही सांगितलं मी ते ऐकलं नाही हो ऐकायला पाहिजे होतं खरं आहे म्हणे सगळ्यांचं प्रेम खोटं आहे साधू म्हणे चाललो बघा मी साधू निघाला आणि मग पोरग म्हणे महाराज मला खायला ठेवते मी येतो पोरगाही निघाला त्याच्या मागं पोरगा निघाल्यावर घरच्याला कळवळा आला ती म्हातारी म्हणू लागली बाळ्या कुठं चालला तुला हरभरे आणायला चाललोय जरा दम काढ विठ्ठल 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 संसारामध्ये सर्वांचं प्रेम नाशिवंत आहे खोटं आहे म्हणून काय केलं पाहिजे आत्मानं सततम रक्षे आत्मसंरक्षण आम्ही केलं पाहिजे आमचं आत्मसंरक्षण आम्ही करून घेतलं पाहिजे माझी इथून सुटका कशाने होईल याचा विचार आम्ही केला पाहिजे माझ्या इथून या नरदेहामधून सुटका कशी होईल याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि मला परमात्मा कसा प्राप्त होईल याचा विचार आम्ही केला पाहिजे मग आमची इथून सुटका कशाने होईल मायबापापासून होणार नाही मायबाप आम्हाला सोडवणार नाही आमचे सोयरे धायरे आम्हाला सोडवणार नाही आमचे नातेवाईक आम्हाला सोडवणार नाही मग आम्हाला एकच जण सोडवू शकतो अभंगाचं शेवटचं तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोण एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी पाणी एका चक्रपाणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची बुडी पडेल वाजेवा काळाची बुडी पडेल वाजेवा एका चक्रपाणी वाचो
हे सोडविना तेव्हा माय पाप सोडविना तेव्हा माय पाप सोडविना देवा 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 माय पाप काळाची बुडी पडेल बाजवा काळाची बुडी पडेल नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी भली भली सोयरी दूर राहे काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप मिळालेल्या वेळेत जसं माझ्या बुद्धीच्या मला जसं सोडवता येईल जसं अभंगावर चिंतन करता येईल तसं अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला जे योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं असेल जे काही चुकीचं असेल किंवा माझ्या मुखातून एखादा अपशब्द बाहेर पडला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजून तुम्ही सर्वांनी इथे सोडून जावं सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देते बघा आज ज्या निमित्तानं इथे येण्याचा योग आला ते निमित्त म्हणजे असं आमचे रामदास रंगनाथ धनवटे आमचे काका आमच्या राजाभाऊंचे वडील त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अर्थात त्यांचा पुराण श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण त्यांना श्रद्धांजली आदरांजली देण्याकरिता इथे आलो दादांच्या प्रेमाखातर तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झाला तरी बघा मी राजदादांना अंतकरणापासून धन्यवाद देते व त्यांच्या वडिलांना भगवंत त्यांच्या चरणाशी जागा देवो अशी सदिच्छा व्यक्त करते बघा महाराज राजदादा फार सुंदर असं व्यक्तिमत्व आहे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुंदर असं वातावरण त्यांनी निर्माण केलं अतिशय सुंदर असा त्यांचा स्वभाव आणि अतिशय नम्र असा त्यांचा स्वभाव आहे दादांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त नाही तर द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला महाराज आजकाल असं कुठं घडत नाही बाप जर गेला आणि पोरग परदेशी शिकत जर असला ना ते तिकडून पैसे पाठवतं अंतविधी तुम्हीच करून घ्या इथवर येत नाही पण खरंच या काकांचं नशीब फार मोठं त्यांची कूस फार पवित्र महाराज या मातेनं इतका सुंदर अशा पोराला जन्म दिलाय का त्यानं द्वितीय पुण्यस्मरण साजरं करावं मी आमच्या राजदादांचे अंतकरणापासून धन्यवाद देते बघा महाराज दादांचे वडील गेले त्याला 2 वर्ष पूर्ण झाले पण आठवण मात्र जात नाहीये वडिलांचे उपकार मात्र ते कधी विसरले नाहीये बाप काय असतो हे त्यांना खरोखर चांगल्या पद्धतीने समजलंय
बापाचं महत्त्व आमच्या राजदादांनी समजून घेतलंय ते तुम्ही आम्ही समजून घ्यायला पाहिजे महाराज. सहसा आम्हाला बापाचं महत्त्व कळत नाही. माय आम्ही प्रत्येक कीर्तनात ऐकतो. माय काय आहे हे आम्हाला समजतं. माय कशी आहे ते आम्ही सांगतो. मायेनं काय केलं हे आम्हाला सांगता येतं. 1 रुपया मागितला तर पाकिटात हात घालणारी आणि आम्हाला 1 रुपया हातावर ठेवणारी माय सगळ्यांना लवकर आठवते. भूक लागली तर लगेच ताट वाढून देणारी आई आम्हाला सगळ्यांना लवकर आठवते. पण आमच्या कॉलेजचे 2-2 लाख रुपये फी भरणारा बाप आमच्या लक्षात राहत नाही. फार वाईट आहे महाराज. बाप आम्हाला लवकर समजतच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. 32 मण सोन्याचं सिंहासन उभं केलं. दिवसभर राजे दरबारामध्ये उभे राहिले. रात्र झाली आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन राजे रडू लागले. राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ गेल्या आणि विचारलं, शिवबा रडताय काय? रडायला काय झालं? तुम्ही राजा झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आऊसाहेब आम्ही राजा झालो. 32 मण सोन्याचं सिंहासन उभं केलं. सोन्याचा मुकुट आमच्या डोक्यावर आलाय. आऊसाहेब आम्ही राजा झालो. आम्ही राजा झालो आऊसाहेब. राजमाता जिजाऊ साहेबांनी सांगितलं, शिवबा तुम्ही राजा झालं मग रडताय कशाला? आऊसाहेब आम्ही राजा झालो. 32 मण सोन्याचं सिंहासन उभं केलंय. डोक्यावर सोन्याचा मुकुट आलाय. पण हे सौभाग्य हा आनंदाचा क्षण पाहायला तुमच्या कपाळाचं कुंकू आमचा बाप जिवंत नाही याचं वाईट वाटतंय. महाराष्ट्राच्या राजाला बाप कळाला पण आम्हाला बाप कळत नाहीये. तो समजून घेतला पाहिजे. त्याला अंतःकरणापासून जाणलं पाहिजे. बाप अतिशय वरून कठीण दिसत असला तरी सुद्धा अंतःकरणामध्ये अतिशय तो नरम आहे, अतिशय चांगला आहे. तो समजला ना महाराज तर बापाची किंमत आम्हाला कळेल. महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या ताई दादांना तुम्हाला एक अंतःकरणापासून सांगेल, कळवळून सांगेल. अनेक संकट येतात जीवनात, अनेक दुःख येतात. आम्हाला त्रास देणारे अनेक लोक आमच्या आजूबाजूला उपस्थित असतात. ते आम्हाला त्रास देतात. पण एक लक्षात ठेवा, संकट येऊ द्या, दुःख येऊ द्या, त्रास देणारे लोक आमच्या आजूबाजूला असू द्या, त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन आमचं अस्तित्व आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. ते आम्ही निर्माण केलं पाहिजे. आणि या करिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जगात कुणापुढेही नतमस्तक व्हायचं नाही. जो मनुष्य आपल्या पापाला आणि बापाला घाबरला ना तर तो आयुष्यातून उद्धरून गेला महाराज. जीवनामध्ये जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला. सर्वांना अंतःकरणापासून एक विनंती आहे, सर्वांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा. सुंदर असं आयोजन आमच्या राजदादांनी केलं, त्यांचे अंतःकरणापासून धन्यवाद. इथे उपस्थित असलेले महाराष्ट्राचे दोन्ही लाडके गायक, त्यामध्ये आमचे ओंकार दादा असतील, त्यांचे अंतःकरणापासून धन्यवाद. आमचे कैलास दादा असतील, त्यांचे अंतःकरणापासून धन्यवाद. दादा आपली नावं सांगा. इथलेच भजनी मंडळ आहेत ना? तुम्हा सर्व या गावच्या भजनी मंडळाचं अंतःकरणापासून धन्यवाद. ज्यांनी विण्याची साथ केली त्या दादांचे अंतःकरणापासून धन्यवाद. ज्यांनी सुंदर अशी माईक सिस्टीम दिली त्यामध्ये आमचे नवनाथ दादा असतील, आमच्या नवनाथ भाऊंचेही अंतःकरणापासून धन्यवाद देते. त्यानंतर या कार्यक्रमाकरिता खूप धावपळ केली, ज्यांनी आयोजन केलं, इथे कार्यक्रम माझा ज्यांनी आयोजित केला ते आमचे नीरज दादा असतील, दादांचे अंतःकरणापासून धन्यवाद. त्यानंतर दुसरीकडे पखवाजाला ज्यांनी साथ केली ते आमचे रामेश्वर महाराज असतील, महाराजांचे अंतःकरणापासून धन्यवाद. तसेच ज्यांनी सुंदर असं कार्यक्रमाचं रेकॉर्ड केलं, शूटिंग केली ते आमचे उमेश दादा असतील, दादांचेही अंतःकरणापासून धन्यवाद देते. तुम्हा सर्व मायबापाचं अंतःकरणापासून धन्यवाद देते आणि पुनश्च एकदा माझ्या राजदादाला अंतःकरणापासून धन्यवाद देते. तुम्ही इथे मला आमंत्रित केलं त्याबद्दलही धन्यवाद. झालेली सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, तुम्हा मायबापाच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तसेच आमच्या काकांच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल